फंक्शन्समधून मॅक्झिमम क्वेश्चन हे फक्त एका वाक्यावरती आहेत आणि ते म्हणजे एफ ऑफ ए. एफ ऑफ ए मीन्स काय वाक्य आहे आपलं? एफ ऑफ ए मीन्स f of a means the value of function at x equal to a. मग a च्या जागी काही येऊ शकतो. the value of function at x equal to a. आणि फाइंड कशी करायची? दिलेल्या फंक्शनमध्ये x च्या जागी a सबस्टिट्यूट करायचा. आता क्वेश्चन काय आहे पहा. f of x equal to 4x minus 2 x less than equal to minus 3 5 minus 3 to plus 3 and x square for x greater than equal to 3. आधी या प्रकारे फंक्शन जे डिफाइन केलं जातं त्याचा अर्थ लक्षात घ्या. याचं नेमकं काय मिनिंग आहे? एफ ऑफ एक्स हे फंक्शन या 3 प्रकारे डिफाइन केलं गेलेलं आहे. म्हणजे काय? जर x ची व्हॅल्यू -3 पेक्षा लहान किंवा इक्वल असेल, x ची व्हॅल्यू -3 पेक्षा लहान किंवा इक्वल असेल तर फंक्शन हे घ्या. x ची व्हॅल्यू जर -3 पासून 3 पर्यंत असेल तर फंक्शन हे घ्या. आणि x ची व्हॅल्यू जर 3 पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल असेल तर फंक्शन हे घ्या. असं याचं मिनिंग आहे. इफ वी कन्सिडर ए रियल नंबर लाइन वी कॅन मार्क दिस पॉइंट -3 + 3 फॉर x लेस दॅन इक्वल टू -3 मीन्स फॉर these values. -3 पेक्षा लहान म्हणजे इकडच्या व्हॅल्यूजसाठी. x जर -3 पेक्षा लहान कुणीही असेल तर फंक्शन हे घ्यायचं आहे. x जर -3 आणि 3 च्या मध्ये असेल तर फंक्शनची व्हॅल्यू ही घ्यायची आहे. आणि x जर 3 पेक्षा मोठा असेल किंवा इक्वल असेल तर त्यासाठी फंक्शनची व्हॅल्यू ही घ्यायची आहे. आपल्याला माहित आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीन, त्याच्यावरती नॉब असतात वेगळे. म्हणजे कुठल्या प्रकारचे कपडे असतील तर त्यासाठी टेम्परेचर रिक्वायरमेंट काय आहेत, किंवा वॉटर कुठल्या प्रकारचं पाहिजे, किंवा आणखी काय काय त्यामध्ये टाकल्या जातात कंटेंट्स, त्याला लागणारा टायमिंग किती, ह्या गोष्टी बदलतात. म्हणजे एक्स जसा बदलेल, किंवा फ्लोअर मिल आहे, ग्राइंडर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा माहीत आहे. फ्लोअर मिलमध्ये काय की कुठल्या प्रकारचा ऑब्जेक्ट त्यामध्ये टाकला की त्यानुसार त्याला काय सेटिंग कराव्या लागतात. भरपूर प्रकारच्या मशीन्स आपण पाहतो. जरी एक मशीन एक्सच्या वेगळ्या व्हॅल्यूजसाठी त्या डोमेनवरती काम करत असेल तरीही डिपेंडिंग ऑन डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एक्स सेटिंग्स मे बी डिफरंट. किंवा आयर्न असते, इस्त्री असते, साधं सिंपल फंक्शनचं एक्झाम्पल तुम्ही इथे कम्पेअर करू शकता. त्याच्यावरती पण एक नॉब असतो, बरोबर आहे. पाहिलंय कधी आयर्नवरचे ते वेगळे नॉब? वुलन क्लोथ्स असतील तर नॉब वेगळा, कॉटन असतील तर नॉब वेगळ्या ठिकाणी प्रेस करावा लागतो.
आहे का? पाहिलं का कोणी? हो. येस सर. बरोबर आहे. आता मशीन तर एकच आहे, आयर्न, काम एकच करणार आहे, प्रेसिंग. परंतु एक्स कसा आहे म्हणजे तो कपडा कसा आहे, ऑब्जेक्ट कसा आहे, त्याच्यानुसार त्याच्या सेटिंग बदलाव्या लागतात की नाही? तोच प्रकार इथे. सेम थिंग तुमच्या लक्षात येण्यासाठी हे अशा प्रकारचे तुमच्या डे टू डे वर्किंगमधले एक्झाम्पल सांगतोय मी. नाहीतर उगीच तुम्हाला वाटायचं मी आता सगळं घरी लॉकडाऊनला बसून हेच कामं करतो की काय. असं काही नाही आहे. तुम्ही पाहिलेले एक्झाम्पल्स लक्षात यावेत आणि कम्पेअर करता यावं याच्यासाठी आहे ते. मग अशा तुमच्या आसपास भरपूर थिंग्स आहेत, त्याला तुम्ही कम्पेअर करून पाहू शकता की एकच मशीन त्याच्या डोमेनवरच्या वेगळ्या व्हॅल्यूजसाठी त्याला वेगळ्या सेटिंग असतात. बरोबर आहे. तसे ह्या वेगळ्या सेटिंग आहेत या फंक्शनच्या, की एक्सची व्हॅल्यू जर याच्यापेक्षा लहान असेल तर फंक्शनची व्हॅल्यू ही घ्यायची आहे. एक्सची व्हॅल्यू जर याच्यामध्ये असेल तर फंक्शनची व्हॅल्यू ही घ्यायची आहे. आणि एक्सची व्हॅल्यू जर 3 पेक्षा मोठी असेल तर फंक्शनची व्हॅल्यू ही घ्यायची आहे. ऑब्झर्वेशन्स आता सुरू करा, कारण बरेच वेळा काय होतं, हे असं काहीतरी वेगळं विचित्र दिसलं की आपल्याला ते एक्झाम्पलवरती आपण वर्किंगच करत नाही. उलट हे सगळ्यात सोपं असतं. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे देन व्हॉट इज एफ ऑफ 5. आपला विचारलं आहे काय? एफ ऑफ 5. एफ ऑफ 5 मीन्स, येस, या एफ ऑफ ए नुसार काय होईल त्याचं? व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू 5. ॲट एक्स इक्वल टू 5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 असताना फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे. द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू 5 ही फाइंड कशी करायची? दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी 5 टाकायचं आहे. मग आता एक्सच्या जागी 5 या 3 पैकी कोणत्या व्हॅल्यूसाठी टाकावं लागेल बरं? कोणत्या व्हॅल्यूमध्ये टाकावं लागेल? थर्ड. कारण एक्स इक्वल टू 5 आहे. आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की हा 5 3 पेक्षा मोठा आहे का -3 आणि 3च्या मध्ये येतो का -3 पेक्षा लहान आहे. कसं आहे? 3 पेक्षा मोठा. 3 पेक्षा मोठा. इट्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. इट इज ग्रेटर दॅन 3 म्हणजेच ग्रेटर दॅन 3चं फंक्शन घ्यावं लागेल. आणि ग्रेटर दॅन 3चं म्हणजे एवढंच घेतलं. आणि यात एक्सच्या जागी काय लिहायचं आहे? 5. सो इट्स व्हॅल्यू इज 5 स्क्वेअर इक्वल टू 25. ऑप्शन्स असे दिलेले आहेत. ऑप्शन ए इज 5, बी इज 25, सी इज -14. किती वेळ लागला हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी? हे तुम्हाला मी भरपूर काही एक्सप्लेन केलं आहे म्हणून, पण ॲक्च्युअली विचार करता तुम्हाला विचारला आहे कोण? एफ ऑफ 5. 5 म्हणजे 3 पेक्षा लहान आहे का मोठा ते बघायचं आहे. त्याला किती वेळ लागतो? 3 पेक्षा मोठा म्हणजे हे फंक्शन घ्यायचं. इथं 5 टाकला. 5 स्क्वेअर 25. 4 मार्कांचा क्वेश्चन. गॉट दिस? येस. आता मी तुम्हाला, हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला आहे, पण मी तुम्हाला काही व्हॅल्यूज विचारतो, तुम्ही मला आन्सर्स सांगायचे. ओके. व्हॉट इज एफ ऑफ 1 फॉर द सेम एक्झाम्पल? सेकंड. व्हॅल्यू सांगा मला. 5. आता इथे एक्सच नाही आहे. एफ ऑफ 1 मीन्स व्हॉट? द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू 1. फाइंड कशी करायची? दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी 1 टाकायचा. पण एफ ऑफ 1 घ्यायचा आहे. 1 म्हणजे याच्यामध्ये येतो, म्हणजे फंक्शनची ही व्हॅल्यू घ्यावी लागेल. इथे एक्सच नाही, इथे टाकणार कुठे?
बरोबर आहे. म्हणजे एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती येते? 5 5. एफ ऑफ 0ची व्हॅल्यू किती येईल बरं? -2 -2 एफ ऑफ 0 किती येणार? 5 0 हा -3 पेक्षा लहान आहे का? नाही. मग कुठे येणार 0? 5 0 कुठल्या इंटरवलमध्ये येणार? ह्या इंटरवलमध्ये, ह्या इंटरवलमध्ये का ह्या इंटरवलमध्ये? ह्या सगळे इंटरवल आहेत सेकंडमध्ये. -3 to +3 बरोबर. मग एफ ऑफ 0ची पण व्हॅल्यू किती? 5. एफ ऑफ 2 5. एफ ऑफ 1.5 5. एफ ऑफ 2.8 5. -3 पासून +3च्या मधला कोणताही नंबर टाका. एफ ऑफ -1 किती? 5 एफ ऑफ -2 5च. -3 पासून 3 पर्यंत कोणताही नंबर टाकला तरी व्हॅल्यू 5च येते. या प्रकारच्या फंक्शनला म्हटलं जातं कॉन्स्टंट फंक्शन. आता हे कॉन्स्टंट फंक्शन नाही आहे ॲक्च्युली, कारण त्याला यांच्यासाठी व्हॅल्यू बदलणार आहेत. पण जर एखाद्या वेळी, म्हणजे आपण पुढचेही काही पॉईंट्स कव्हरअप करतोय, एखाद्या वेळी असं फंक्शन दिलं आपल्याला फक्त एवढंच, एफ ऑफ एक्स इक्वल टू 5 फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स, म्हणजे त्यात एक्सच्या जागी काही टाका, फंक्शनची व्हॅल्यू काय? 5च. बरोबर आहे. समजा असं फंक्शन दिलं एखाद्या वेळी, एक्सच्या जागी काही टाकला तरी व्हॅल्यू 5च येते. या प्रकारच्या फंक्शनला म्हटलं जातं कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे त्या फंक्शनची व्हॅल्यू बदलत नाही. एक्सच्या जागी काहीही टाका, फंक्शनची व्हॅल्यू तीच राहते, बदलत नाही. दॅट इज कॉल्ड कॉन्स्टंट फंक्शन. ओके. त्यानंतर मला सांगा एफ ऑफ -4 किती येईल? एफ ऑफ -4 किती येणार? -4 म्हणजे फंक्शन कुठलं घेणार? फर्स्ट. यात एक्सच्या जागी -4 टाका. इथं एक्सच्या जागी -4 टाकला. 4 × -4 -4 -4 -16 -2 म्हणजे किती? -18. एफ ऑफ -5 किती येणार? -22. एफ ऑफ 4 किती येणार? 16 एफ ऑफ 4 16. एफ ऑफ 4 ला फंक्शन हे घ्यावं लागेल, बरोबर आहे. येते लक्षात? एफ ऑफ 10 100 एफ ऑफ 10 100. कळलं? येस. तर आपलं सोल्युशन एवढंच होतं या क्वेश्चनचं. नेक्स्ट क्वेश्चन. Next one, if question is like this, if f of x equal to 2x square plus bx plus c,
फाइंड f of 0 equal to 3, f of 2 equal to 1. Then find f of 1. f of 1 फाइंड करायचं आहे. ऑप्शन्स आर 2, -2, 1, 0. ओके. आता यामध्ये एफ ऑफ एक्स आपल्याला दिलेला तर आहे, पण त्याच्यामध्ये दोन अननोन आहेत. एक म्हणजे बी आणि दुसरा म्हणजे सी. आपल्याला आधी ते शोधायला लागणार आहे. पण ते शोधण्यासाठी आपल्याला दोन व्हॅल्यूज दिलेले आहेत ऑलरेडी. एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू 3 आहे. एफ ऑफ 0 मीन्स Value of function at x equal to 0. f of 0 means the value of function at x equal to 0. फाइंड कसं करायचं f of 0? Put x is equal to 0. Put x equal to 0 in the given function. बरोबर आहे. गिवन फंक्शन मध्ये f of 0 यात जर x इक्वल टू 0 टाकला तर काय येईल? 2 × 0 + 0 + c. बरोबर. पण f of 0 चा आपल्याला दिलेला आहे किती आहे? म्हणजे 3 = c. इट मीन्स c = 3. एक व्हॅल्यू तर मिळाली. बरोबर. सेकंड दिलाय f of 2. f of 2 मीन्स Value of function at x equal to 2. value of function at x equal to 2. How to find it? Put x equal to 2. Put x equal to 2 in the given function. चला आपण वाटल्यास इक्वेशन 1 नाव देऊ. इथे आपण लिहू पुट x इक्वल टू 0 इन इक्वेशन 1 तुमच्या लक्षात येण्यासाठी. इक्वेशन 1 मध्ये 2 टाकला काय येईल? f of 2 इक्वल टू 2 × 2 स्क्वेअर प्लस b × 2 प्लस c. पण f of 2 ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला किती आहे? 1. 2 × 2 स्क्वेअर 4 × 2 म्हणजे 8. बरोबर. प्लस 2b. Yes. आणि c ची किंमत आपण फाइंड केली आहे ती टाकून द्या लगेच. किती आहे c? 3. 3. 3. म्हणजेच 1 इक्वल टू 2b + 11. तो 11 घेतला लेफ्ट साइडला. मायनस होईल. बरोबर. -2. हो. म्हणजे 1 - 11 इक्वल टू 2b. 1 - 11 किती? -10. -10. -10 इक्वल टू 2b. म्हणजे b किती झाला? -5. -5. बरोबर. Yes. बी आणि सी च्या व्हॅल्यू मिळाल्या. आपण आधी काय करू? इथे टाकून आपलं फंक्शन तयार करून घेऊ. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 f of x इक्वल टू काय मिळालं? 2x². बी ची किंमत -5 आणि सी ची किंमत 3 टाकली. बरोबर. आता हे पूर्ण फंक्शन आपलं तयार झालं. आता आपण यात f of 1 फाइंड करू शकतो. f of 1 means Values of function at x equal to 1. value of function at x equal to 1. फाइंड कसं करणार? Put x is equal to 1 in given a function.
So put x equal to 1 in given function. 2 into 1 square minus 5 into 1 plus 3. 2 into 1 square म्हणजे 2 minus 5 plus 3 equal to what? Yes? 0. 0. So 0 is the answer. Got this? Yes. Yes. Write down. Next question is like this: if a equal to 1, 2, 3, 4 and b equal to minus 1, 0, 1, 2, 3, these are the two sets given. Then find the set of ordered pairs which does not represent a function. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला काही. फर्स्ट ऑप्शन आहे 1 2, 2 minus 1, 3 1, 4 3. सेकंड ऑप्शन 1 0, 3 3, 2 minus 1, 4 1. Third option 1 3, 4 1, 2 2. And fourth option 1 1, 2 1, 3 1, 4 1. यापैकी कुठलं फंक्शन नाही ते आपलं सांगायचं आहे. Option C. विच वन इज नॉट फंक्शन? C. Option C. ऑप्शन सी. व्हाय? Condition साठी. काय फंक्शन असण्याची कंडिशन? एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए must be related with only one element of set B. बरोबर? दोन कंडिशन आहेत फंक्शन असण्याच्या. कुठलंही रिलेशन हे फंक्शन कधी असणार? सेट ए मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी पेअर पाहिजे, म्हणजे प्रत्येक एलिमेंट रिलेटेड पाहिजे आणि तो एकाच एलिमेंटला रिलेटेड पाहिजे. एकापेक्षा जास्त एलिमेंटला रिलेटेड नाही चालणार. आता याला आपण चेक कसं करणार? एक तर प्रत्येकाची ॲरो डायग्राम काढा, त्यावरून पटकन लक्षात येतं. किंवा ऑर्डर्ड पेअरमध्ये पहिल्या जागी ए मधला प्रत्येक जण यायला पाहिजे आणि तो एकदाच यायला पाहिजे. ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या की क्लिअर. काय काय कंडिशन? ह्या दुसऱ्या जागेवर कोण आलाय काय तो यापैकी पाहिजे नक्कीच, नो डाऊट. पण यापैकी कोणीही किती वेळा येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बीचा काही अडचण नाही आहे. महत्त्वाचं आहे एचा. यातला प्रत्येकजण यायला पाहिजे आणि एकदाच यायला पाहिजे. पहा इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. प्रत्येकजण आलाय आणि एकदाच आलाय म्हणजे हे फंक्शन आहे. सेकंड 1 3 2 4 क्रम बदलू शकतो. चारही जण आहेत, एक एकदाच आहेत, त्यामुळे हे पण फंक्शन आहे. इथे मात्र 1 आहे, 4 आहे, 2 आहे.
या 3 नाहीच आहे. पहिल्या 3 दिसतोय पण तो दुसऱ्या जागेवर दिसतोय. आपला पहिल्या जागेवर पाहिजे एच्या, तो नाही आहे. त्यामुळे हे फंक्शन नाही आणि हे फंक्शन नाही म्हणून हे आन्सर आहे. कारण फंक्शन कुठलं नाही तेच विचारलं आहे. इथे 4th ऑप्शनमध्ये 1 2 3 4 चारही जण आहेत. ओके, हे 3 जण फंक्शन आहेत. आता आपण याच क्वेश्चनमध्ये आणखी एक क्वेश्चन काही ॲड करू. आपला आन्सर आपला मिळाला आहे या क्वेश्चनचं, पण तरी आणखी काही क्वेश्चन्स. फंक्शनचे टाइप्स. ओके, हे फंक्शन कोणत्या टाईपचं आहे, कोणत्या टाईपचं आहे. आता विचार करत असताना वन वन मेनी वन या दोनपैकी एक असतं कोणतंही फंक्शन, आणि ऑन टू इन टू या दोनपैकी एक असतं. आधी आपण या दोनपैकी विचार करा, हे फंक्शन या दोनपैकी कोणत्या टाईपचं आहे. 1 1 आहे का मेनी वन आहे. 1 1 1 1 का 1 1 का 1 1 आहे. कारण दुसऱ्या जागेमधला कोणताच एलिमेंट रिपीट झाला नाही. बरोबर आहे. दुसऱ्या प्लेसवरचा कोणताच एलिमेंट रिपीट नाही झाला. 2 -1 1 3 प्रत्येकजण एक एकदाच आलाय. पहिल्या जागेवरती पण प्रत्येकजण एक एकदा आलाय, तो तर यायलाच पाहिजे. पण दुसऱ्या जागेवरचाही प्रत्येकजण एकदाच आलाय. म्हणजे हे फंक्शन कसं आहे 1 1. बरोबर आहे. 1 1 आता मला सांगा, हे ऑन टू आहे का इन टू आहे. ऑन टू इन टू. ऑन टू इन टू कशावर डिपेंड असतं. बी वर. बी मधले सगळे एलिमेंट रिलेटेड असले तर ऑन टू, अदरवाईज इन टू. आता बी मधले सगळे आलेत का बघा. -1 आलाय, 0 नाही आला, 1 आलाय, 2 आला, 3 आला. बी मधले सगळे आलेत का नाही. हा 0 नाही आला, म्हणजे बी मधल्या या एलिमेंटला प्री इमेज नाही आहे. डायग्राम अशी आपल्याला न काढता इमॅजिन व्हायला पाहिजे. डायग्राम काढून तर लक्षात येईलच नो डाऊट, पण डायग्राम न काढता इमॅजिन व्हायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. इनिशियली तुम्ही वाटलं डायग्राम काढून चेक करत चला, पण डायग्राम इमॅजिन का व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्याला अशा जोड्याच देतील असं नाही. खूप वेगळ्या प्रकारे आपल्याला फंक्शन दिले जाणार आहेत. तिथेही आपल्याला हा विचार करायचा आहे. मग ऑन टू येणार का इन टू येणार. ऑन टू. इन टू. आता परत ऑन टू इन टू मध्ये कन्फ्युजन आहे. ऑन टू कशाला म्हणायचं. बी मधल्या सगळ्याच एलिमेंटला प्री इमेज पाहिजे. यात आहेत का बी मधले सगळेच एलिमेंट. नाही. मग ऑन टू कसं होईल ते. जर बी मधल्या सगळ्याच एलिमेंटला प्री इमेज असली तर ऑन टू, अदरवाईज इन टू. तर 0 या एलिमेंटला प्री इमेज नाही. 0 या एलिमेंटला प्री इमेज नाही, म्हणजेच हे रिलेशन कसं आहे इन टू. म्हणजे हे फंक्शन दोन प्रकारात आलं. एक म्हणजे 1 1 फंक्शन आणि दुसरं म्हणजे इन टू फंक्शन. ओके. ऑप्शन बी मधलं फंक्शन सांगा मला कोणत्या टाईपचं आहे.
कोणत्या टाईपचं आहे? 1 1 1 1 and 2. 1 1 अँड into इंटू On परत ऑन टू. into ऑन टू इंटू मध्ये गोळच आहे का अजून? नाही. T तर इथे सुद्धा 0 3 -1 1 हे आहेत, पण 2 या एलिमेंटला आहे का इथे प्री इमेज? नाही. बी चे एलिमेंट दुसऱ्या जागेवरचे पाहिजेत. मग दुसऱ्या जागेवरती 2 आलाय का? नाही. क्लिअरली लक्षात इथं एलिमेंट 4 आहेत आणि इथं 5 आहेत, त्यामुळे हे पण इंटू आहे. आणि नंबर 4 ऑप्शन सी तर फंक्शनच नाही, त्यामुळे टाईपचा विषयच नाही. ऑप्शन डी many one 1 1 आहे का मेनी 1 आहे? many one मेनी 1, कारण 1 ची इमेज 1, 2 पण 1, 3 पण 1, 4 पण 1, म्हणजे मेनी 1 आहे. आणि ऑन टू काय इंटू? into इंटू, कारण फक्त 1 ला इमेजेस प्री इमेजेस आहेत, बाकी कुणालाच प्री इमेज नाही आहे. सो इट इज मेनी 1 अँड इंटू. ओके, असे क्वेश्चन्स आहेत, असणार आहेत पुढं. त्यामुळं एकेका क्वेश्चनमध्येच आपण 2 2 3 3 टाईप्सच्या कन्सेप्ट क्लिअर अप करतोय. Then next question is just definition. Question का है? If A is non-empty set, then a binary operation on A is. A हा नॉन एम्प्टी सेट आहे, मग बायनरी ऑपरेशन ऑन ए म्हणजे काय असं विचारलंय. ऑप्शन दिलेत मॅपिंग फ्रॉम ए क्रॉस ए टू ए. ऑप्शन बी दिलाय मॅपिंग फ्रॉम ए टू ए क्रॉस ए. ऑप्शन सी मॅपिंग फ्रॉम ए टू ए. आणि ऑप्शन डी नन ऑफ दीज. ए या सेटवरचं बायनरी ऑपरेशन म्हणजे काय असतं? A cross A. ए क्रॉस ए. ए या सेटवरचं बायनरी ऑपरेशन म्हणजे ए क्रॉस ए असतं, बरोबर. पण हे ए क्रॉस ए म्हणजेच काय? सेट ऑफ ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेयर्स फ्रॉम ए टू ए, बरोबर आहे. क्वेश्चन कन्फ्युजन क्रिएट करणार आहे. बायनरी ऑपरेशन ऑन ए मीन्स ए क्रॉस ए, हे तर क्लिअर आहे. आणि ए क्रॉस ए म्हणजे काय? ए या सेटमधल्या A to A. ए या सेटमधल्याच एलिमेंट सोबत पेअर्स घ्यायचे आहेत, म्हणजे ए टू ए. मॅपिंग म्हणजे कुणाच्या पेअर्स कुणासोबत घ्यायच्या. मॅपिंग म्हणजे कुणाच्या पेअर्स कुणासोबत घ्यायच्या. मग ए क्रॉस ए म्हणजेच एच्या पेअर्स ए सोबत घ्यायच्या, बरोबर आहे. त्यामुळं करेक्ट आन्सर काय होणार? सी थर्ड, A to A. ए टू ए. ओके,
Yes. Then next one is again a simple question. If f of x equal to x square minus 3x plus 1, then find f of minus 3. Find f of minus 3. F of minus 3 means f of minus 3 means Value of function at x equal to minus 3. value of function at x equal to minus 3. Find कशी करायची? X equal to minus 3 in given function. Put x equal to minus 3 in given function. म्हणजे काय येईल? minus 3 चा स्क्वेअर minus 3 into minus 3 आणि plus 1. बरोबर आहे? minus 3 चा स्क्वेअर किती? 9. minus 3 into minus 3 9. आणि plus 1. 9 plus 9 plus 1 किती? 19. 19. ऑप्शन्स दिले होते -19 प्लस 19 -17 प्लस 17. ओके, simple one. Only depend on f of a means. Got this? Yes. नेक्स्ट या टाईपचंच आणखी एक बघू आणि मग फर्दर टाईपसाठी वेगळे क्वेश्चन. इफ f of x equal to three x plus b, if f of x equal to 3x plus b and f of 1 equal to 8, then b equal to, b ची व्हॅल्यू विचारली फक्त. सिंपल. काय करावं लागेल बरं? 5. f of 1 means F of 1 means the value of function at x equal to 1. and how to find it? X is equal to 1 in given function. बस put x equal to 1 in given function. दिलेल्या फंक्शनमध्ये x च्या जागी 1 टाका. काय येईल? f of 1 equal to 3 into 1 plus b. पण f of 1 किती आहे? 8. इक्वल टू 3 प्लस b, म्हणजेच 8 minus 3 इक्वल टू b. सो 5 इक्वल टू b, म्हणजे b ची व्हॅल्यू 5. 5.